आज मी तिळाचे खुसखुशीत लाडू बनवणार आहे। हे लाडू अजिबात कडक होत नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। लाडूसाठी आपण पहिले तीळ भाजून घेऊयात। कढईमध्ये 1 वाटी तीळ घेतलेले आहे आणि पळीने सतत हलवत लो टू मीडियम फ्लेमवर 2 मिनिटे आपण हे तीळ भाजून घेऊयात। पळीने सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे सर्व तीळ चांगले असे भाजले जातात। तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, पटकन भाजले जातात आणि त्यामुळेच कढईला लागून हे करपू शकतात। म्हणूनच आपल्याला हे पळीने सतत हलवत राहायचं आहे। तर इथे हे 2 मिनिटांनी तीळ चांगलंसं भाजलं गेलेलं आहे। आता आपण गुळाचा पाक बनवून घेऊयात। कढईमध्ये 1 वाटी चिरलेला गूळ घेतलेले आहे। जेवढं तीळ होतं तेवढंच इथे हे गूळ घेतलेले आहे। आता यामध्ये 2 टेबलस्पून पाणी घालूयात आणि गूळ पूर्णपणे वितळून घेऊयात। तर इथे हे गूळ पूर्णपणे वितळलेलं आहे। तर आता आपण हे गूळ चाळून घेऊयात। तर आता आपण हे वितळलेलं गूळ एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि नंतर चाळणीने आपण हे गूळ कढईमध्ये चाळून घालूयात। तर अशा प्रकारे चाळल्यामुळे गुळामध्ये जे काही घाण आहे ते निघतं। तर आता आपण गुळाचा पाक बनवून घेऊयात। तर 2 मिनिटे मीडियम फ्लेमवर हे पाक उकळून घेत आहे मी। तर इथे हे 2 मिनिटे उकळून घेतलेले आहे। आता आपण चेक करूयात पाक बनलेला आहे की नाही। थोडंसं थेंबभर पाक आपण एका थंड पाण्यामध्ये काढून घेऊयात। पाक थंड झाले की आपण हे चेक करूयात। तर इथे हे पाक एकदम मऊ झालेला आहे। एकदम मऊ पाक आपल्याला पाहिजे नाही। तर यापेक्षा थोडंसं आपल्याला हे पाक कडक करून घेऊयात, म्हणजे 2 मिनिटे आपण लो फ्लेमवर हे पाक उकळून घेऊयात। तर 2 मिनिटे इथे हे पाक उकळून घेतलेले आहे। परत एकदा आपण चेक करूयात। थंड पाण्यामध्ये पाकाची काही थेंब टाकून घेऊयात। पाक थंड झाले की आता आपण चेक करूयात। तर इथे हे पाक थोडंसं कडक झालेलं आहे, आधीपेक्षाही थोडंसं कडक झालेलं आहे आणि एकदम कडकही नाही, चिक्कीला लागेल असं कडक झालेला नाही। चिक्कीसारखं कडक पाक बनवलं तर लाडू हे एकदम कडक होतात। तर अशा प्रकारे इथे हे आपल्याला हे गुळाचं पाक बनवून घ्यायचं आहे। गुळाचं पाक बनलेला आहे। तर आता यामध्ये आपण चिमूटभर बेकिंग सोडा घालूयात। बेकिंग सोडामुळे हे तिळाचे लाडू एकदम खुसखुशीत होतात। 1 चमचाभर तूप घालायचं आहे। बेकिंग सोडा या पाकामध्ये मिक्स करून झालं की आता यामध्ये आपण भाजलेली तीळ घालूयात आणि लगेचच यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात। तीळ या पाकामध्ये चांगलंसं मिक्स झालं पाहिजे आणि इथे हे तीळ घातलं की लगेचच आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे आणि इथे हे तीळ चांगलं असं मिक्स झालेलं आहे पाकेमध्ये। आणि आता आपण याचे लाडू वळून घेऊयात। हाताला चटके लागू नये म्हणून वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे। थंड पाण्यामध्ये हात बुडवून पटपट आपण याचे लाडू वळून घेऊयात। मिश्रण गरम आहे तोवरच आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत। मिश्रण थंड झाले की नंतर आपल्याला याचे लाडू वळता येत नाही आणि जर मिश्रण थंड झालं तर थोड्या वेळ आपण हे लो फ्लेमवर हे मिश्रण अजून गरम करून घ्यायचं, म्हणजे तीळ वितळतं आणि मग आपल्याला याचे लाडू वळता येतात। तर अशा प्रकारे इथे मी हे तिळाचे लाडू बनवून घेतलेले आहे। अगदी सोप्या पद्धतीने खुसखुशीत असे हे लाडू झालेले आहेत। एकदम कडकही होत नाहीत। एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं तर हे लाडू महिनाभर चांगले टिकतात। तर अशा प्रकारे इथे हे तिळाचे लाडू, खुसखुशीत तिळाचे लाडू तयार आहेत। चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।